चेनी तळवटे रिगे आसनाचे ये पाऊल वाटे येई प्राणायामाचेनी आड कंठे वरवता गा। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही ज्ञानेश्वरीची चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। 6व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे आणि 6व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून आपल्या सर्वांच्या करता दिव्य असा गीतेचा उपदेश करत असताना भगवान परमात्म्याने तिसऱ्या श्लोकामध्ये जे काही चिंतन केलेलं आहे त्या चिंतनाचा माऊलींनी केलेला विचार आपण सर्वजण मिळून करत आहोत। भगवान परमात्म्याने श्लोकामध्ये सांगत असताना ज्याला योगावर आरूढ व्हायचं आहे त्याच्याकरता निष्काम कर्म हे साधन आहे असं सांगितलं, आणि जो योगारूढ पुरुष आहे त्याच्याकरता मात्र कर्माचा उपरम हा हेतू आहे असं सांगितलं। तेव्हा हा जो काही योग आहे 6व्या अध्यायामध्ये योगाचं अनेक प्रकाराने भगवंतांनी वर्णन केलेलं आहे। भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोग सांगितला आहे, हठयोग सांगितला आहे आणि समत्व नावाचा योग सांगितलेला आहे। ध्यानयोगाची तयारी, ध्यानयोगाचं थोडंसं वर्णन ज्ञानोबाराय स्पष्टीकरण या ओव्यामध्ये करत आहेत। तर योगाची जी काही अंग आहेत त्या अंगांचा विचार आपण सर्वजण करतो आहोत। योगाची प्रामुख्याने 8 अंग सांगितली: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी। यांचा थोडासा विचार ज्ञानोबारांनी या ठिकाणी केला आहे। हा जो साधक आहे तो निघालेला आहे योगरूपी पर्वताच्या शिखरावर, त्याला जायचं आहे। मुद्दाम ज्ञानोबारायांनी पर्वताची उपमा दिलेली आहे। पर्वत जसा स्थिर असतो त्याप्रमाणे हा योगीसुद्धा योगावर आरूढ झाल्यानंतर तो त्याचं जीवन स्थिर होतं। पर्वताचं जे शिखर असतं त्या शिखरावर फक्त एक टोक असतं, त्याप्रमाणे हा जो योगी आहे त्याचं मन शेवटी एकाग्र होतं आणि एक परमात्मा सोडून त्याला दुसरं काही दिसत नाही, किंबहुना तो परमात्मा स्वरूप होऊन जातो। परमात्मा आणि हा सुद्धा त्या ठिकाणी भेद राहत नाही। जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाचिया हृदय भुवनी विराजती। अर्जुना तोच योगी। हे साधन प्राप्त करून घेण्याकरता किंवा हे साध्य प्राप्त करून घेण्याकरता कोणत्या कोणत्या प्रवासाने त्याला जावं लागतं, ज्ञानोबारायांनी तो प्रवास सांगितला: येणे यमनियमाचेनी तळवटे। पर्वत जो आहे त्या पर्वताच्या तळामध्ये कशा प्रकारची साधना असते, तळाचा प्रवास कसा असतो। रिगे आसनाची येणे पाऊल वाटे आणि येई प्राणायामाचे आड कंठे वरवता गा।
हा जो योगरूपी पर्वत आहे, कमी झाला जास्त आवाज, या योगरूपी पर्वतावर जात असताना वाढवा थोडा, पहिल्यांदा त्याला तळाचा जो प्रवास करावा लागतो तो कशा पद्धतीचा आहे, नंतर जी मध्ये असलेली पाऊलवाट आहे ती कोणत्या पद्धतीची पाऊलवाट आहे, आणि यानंतर मधली पाऊलवाट संपल्यानंतर त्याला मध्ये एखादा विसावा प्राप्त होतो, तो कोणता विसावा आहे, रूपकाच्या माध्यमातून सुंदर असं वर्णन ज्ञानोबारांनी या ठिकाणी केलं आहे. तळवटे शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला म्हणजे सगळ्यात प्रारंभाची साधना कोणती, तर यम आणि नियम. त्या यम नियमांचा आपला विचार सध्या सुरू आहे. यमामध्ये प्रामुख्याने 5 यमांचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. कोणताही योग तुम्हाला करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे यम आणि नियम असलेच पाहिजे. प्रमाण वेगवेगळं आहे. काही योगा करता एकदम तीव्र त्या ठिकाणी यमनियमाचं पालन लागतं, काहीमध्ये थोडी शिथिलता आहे. परंतु यम नियम असल्याशिवाय आपल्याला पुढचा योगाचा अभ्यास करता येत नाही. म्हणून यमामध्ये आपण विचार करून आलो. पहिल्यांदा अहिंसेचा विचार सांगितलेला आहे. योग सूत्रकारांनी तर सांगितलंय की अहिंसे करताच हे बाकीचे सगळे यम सांगितले आणि नियमसुद्धा सांगितले. मुख्य जर प्राण काय असेल यमनियमाचा तर अहिंसाच आहे. तेव्हा अहिंसेची व्याख्या आपण सगळी पाहून आलो. अहिंसेची गरज काय, अहिंसा मनुष्याच्या जीवनात असल्याशिवाय मनुष्याचं मन स्थिर राहू शकत नाही. त्या अहिंसेचे योगसूत्रामध्ये प्रकार केले. कृत अहिंसा, कारित अहिंसा आणि अनुमोदित अहिंसा. कुठल्याही प्रकारची हिंसा जीवनामध्ये नसणं, कोणालाही कुठल्याही प्रकारे न दुखवणं म्हणजे अहिंसा. ते दुखवणं म्हणजे हिंसा जी आहे त्यांनी 3 प्रकार केले. कृत हिंसा, कारित हिंसा आणि अनुमोदित हिंसा. काही वेळेस मनुष्य स्वतः हिंसा करत नाही पण दुसऱ्याला हिंसा करायला सांगतो, त्याला कारित हिंसा असं म्हटलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला तो स्वतःही करत नाही, दुसऱ्यालाही सांगत नाही, पण एखाद्याने हिंसा केलेली असेल त्याला अनुमोदन देतो, त्याला अनुमोदित हिंसा असं म्हटलेलं आहे. या 3 प्रकारच्या ज्या हिंसा आहेत ह्या मनुष्य जीवनामध्ये नसल्या पाहिजेत. म्हणजे स्वतःही हिंसा करू नये, दुसऱ्याकडूनही करून घेऊ नये आणि एखाद्याला हिंसेकरता अनुमोदनसुद्धा देऊ नये. तरच आपल्या जीवनामध्ये पूर्ण त्या ठिकाणी अहिंसेचं पालन होईल. योगसूत्रांमध्ये पुढे त्याचे आणखीन 3 प्रकार केले. क्रोधाने केलेली, लोभाने केलेली, मोहाने केलेली. त्याच्यामध्ये पुन्हा कनिष्ठ, मध्यम, तीव्र असे 3 प्रकार, असे जवळजवळ 81 अहिंसेचे प्रकार योगसूत्रात सांगितले. जाऊ द्या, ज्ञानोबारायांनी आपली एका शब्दामध्ये एका ओवीत अहिंसा सगळी आणली. जगाचे या सुखोद्देशे, शरीर वाचा मानसे, राहटणे ते अहिंसे रूप जाण. सगळ्या जगाच्या सुखाकरता शरीर वाचा मनाने नेहमी राहटणं त्याला अहिंसा असं म्हणायचं. ही अहिंसा आपल्या जीवनामध्ये पाहिजे. अहिंसा असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला योग करता येतो, भगवंताचं ध्यान चिंतन चांगलं होतं. नंतर दुसरं साधन सांगितला, यम सांगितला, तो म्हणजे सत्य. आपल्या जीवनामध्ये सत्य असलं पाहिजे, सत्याची प्रतिष्ठापना असली पाहिजे. सत्य म्हणजे आपल्या जीवनात खरं असलं पाहिजे. कोणी असं म्हणेल योग करायचा आहे, खरं बोलण्याचा आणि योग करण्याचा काय संबंध आहे, आम्ही खोटं बोलू आणि योग करू, तर खोटं बोलल्यानंतर आपलं मन स्थिर राहणार नाही आणि मन स्थिर असल्याशिवाय आपल्याला ध्यान करता येणार नाही.
म्हणून आपल्या जीवनामध्ये जेवढं सत्य असेल तेवढं आपलं मन लवकर स्थिर होईल. आता सत्य म्हणजे काय याचाही पुन्हा भरपूर विचार योगसूत्रात केला आहे. सगळ्यांचं ज्याच्यामध्ये हित आहे तेच सत्य. जो मनुष्य सत्य बोलतो त्याला दुसरी कोणतीही साधना करायची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणतात, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. हो, ज्ञानोबा राय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये एवढं काही जे काही घडतंय हे कशाचं कारण आहे? माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. महाफळाचे द्वीप पातली प्रभू. ही गीता मला प्राप्त झाली, मी ज्ञानेश्वरी लिहितो. त्याचं कारण जर काय असेल तर फक्त सत्यवादाचं तप. म्हणून सत्य फार महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये जर सत्य आलं, सत्येन लभसा ह्येषा आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येन नित्यम, असं श्रुती बोलते. खरं बोलणं फार महत्त्वाचं आहे. ज्याला योग करायचा आहे त्याच्या जीवनात सत्य पाहिजे. सत्य नुसतं जरी आपल्या जीवनात आपण 12 वर्ष सत्य बोललो तरी योगसूत्रकार सांगतात, सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फलाश्रयत्वम. नुसता मनुष्य खरं बोलला तर त्याला वाचासिद्धी प्राप्त होते. म्हणजे वाचासिद्धी म्हणजे काय? तो जे बोलेल ते खरं व्हायला लागतं. हां, सत्य बोले मुखे तेथे उचंबळीती सुखे. म्हणून खरं बोललं पाहिजे. खरं बोललं तर देवाची प्राप्ती होते. ज्ञानोबा राय साधू संतांचं जे बोलणं आहे ते खरं का होतं? कोणालाही सांगितलं तो आता धार्मिक होशील असं त्यांनी जरी बोललं तरी मनुष्य धार्मिक होतो. योगसूत्रकार म्हणतात, तू भक्त होशील असं म्हटलं की तो भक्त होतो. तुझी भरभराट होईल असं म्हटलं की त्याची भरभराट होते. त्यांच्या वाणीला सामर्थ्य प्राप्त का झालं त्याचं कारण एकच आहे, सत्य त्यांच्या जीवनामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज रेड्याला म्हणतात, तू वेद बोल आणि रेडा बोलतो. त्याला एकच कारण आहे, ज्ञानोबारायांची वाचासिद्धी, सत्यता. म्हणून कमीत कमी 12 वर्ष त्या सत्याचं अनुष्ठान झालं पाहिजे बरं का. 12 मिनटं नाही म्हटलं मी. 12 मिनटंसुद्धा माणसाला अवघड आहे. मनुष्य सहज खोटं बोलतो. हो, एक मागे सांगितला मी विनोद. मुलगा आळंदीला आला, त्याला तो म्हणायला लागला, मला माळ घालायची. गुरुजींनी विचारलं, बाबा तुला माळ घालायची, तुला काही व्यसन वगैरे नाही ना? तो म्हटला, अजिबात व्यसन नाही. कोणतं व्यसन? अरे तू काही तंबाखू वगैरे खातो का? म्हटले नाही. मद्यपान वगैरे करतो का? नाही. चांगली गोष्ट आहे, तुला कोणतंच व्यसन नाही, तुला माळ घालायला हरकत नाही. तो म्हटला, एक व्यसन आहे बाबा. म्हटलं कोणतं? खोटं बोलायचं. म्हणजे आता मी जे सांगितलं ते सगळं ऐका कलीचे महिमान. महाराज म्हणतात, ऐका कलियुगामध्ये काय चाललंय. असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संतांचे. म्हणून कलियुगातला मनुष्य योग करू शकत नाही. योग ज्याला करायचा आहे त्याला सत्य पाहिजे. नंतर दुसरा नियम यम सांगत असताना अहिंसा, सत्य, अस्तेय. अस्तेय म्हणजे काय? स्थेय म्हणजे चोरी, आणि अस्तेय म्हणजे आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारची कधी चोरी नको. चोरी कशाला म्हणायचं? दुसऱ्याची वस्तू जी आहे ती आपली म्हणणं, तिच्यावर आपली मालकी सांगणं, याला म्हणायचं चोरी. म्हणून मनुष्याला ज्याला ध्यान करायचं आहे त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची चोरी नको. कुठली दुसऱ्याची वस्तू असेल तर तिला आपलं म्हणायचं नाही. कोणाला त्याला मनुष्याला विचारल्याशिवाय ती वस्तू घ्यायची नाही. हे अस्तेय आहे. अशा अस्तेयाची जर आपल्या जीवनात प्रतिष्ठापना झाली तर योगसूत्रकार सांगतात, ज्याच्या जीवनात अस्तेय आलं, पूर्ण अस्तेय आलं, 12 वर्ष त्याने अस्तेयाचं अनुष्ठान केलं, तर त्याच्या जीवनामध्ये त्याला दिव्य अशा रत्नांची प्राप्ती होते. आपोआप त्याला काही मागायची गरज नाही. सगळी रत्न, सगळी संपत्ती आपोआप त्याच्याकडे यायला लागते.
आस्तेय सांगितलं, नंतर ब्रह्मचर्य सांगितलं. कायेने वाचेने मनाने ब्रह्मचर्याचं जो पालन करतो त्याला शक्तीचा लाभ होतो. अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. स्वामी विवेकानंद जे होते ते ग्रंथालयामध्ये जायचे आणि रोज एक ग्रंथ घेऊन यायचे. दुसऱ्या दिवशी तो ग्रंथ परत घेऊन जायचे. तो जो ग्रंथपाल होता तो म्हणायचा, अहो तुम्हाला वाचायचं नसेल तर मला विनाकारण त्रास का देता? रोज तुम्ही एक ग्रंथ एवढा मोठा घेऊन जाताय. विवेकानंदाने आपल्या हातातला ग्रंथ त्याला देत सांगितलं, काल मी हा ग्रंथ नेला, या ग्रंथातलं तुम्हाला काही विचार. त्याने मधल्या पानावरचं विचारलं. विवेकानंदाने ती माहिती सांगितली. तो अचंबित झाला. अहो कशाचं हे फळ आहे? विवेकानंदांनी सांगितलं, ब्रह्मचर्याचं हे फल आहे. ज्याला योग करायचा असेल त्याच्या जीवनामध्ये ह्या साधना लागतात. नंतर पुढची साधना सांगताना सांगितलं अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय? परिग्रह शब्दाचा अर्थ आहे जास्त वस्तू जमा करणं. आपल्याला लागतंय तेवढं सोडून सुद्धा फाजील वस्तू जमा करत राहणं, त्याला परिग्रह असं म्हणतात. साधू संत जे असतात त्यांच्या जीवनामध्ये जास्त परिग्रह नसतो, कारण परिग्रह हा माणसाच्या दुःखाला कारणीभूत होतो. शास्त्रामध्ये असं वचन आलं आहे, योगसूत्रामध्ये व्यास महर्षींनी भाषामध्ये असं लिहिलं आहे, ज्याला जास्त भोग मिळवायचे असतील त्याला कोणाला तरी त्रास द्यावा लागतो, त्याच्याशिवाय भोगाचा संग्रह होऊ शकत नाही. अर्थानाम अर्जने क्लेशः तथैव परिपालने अये दुःखम व्यये दुःखम धिगर्थान क्लेशकारिणा. जेवढी भोगसामुग्री जास्त असेल तेवढा आपल्या क्लेशाला कारणीभूत होते. म्हणून अपरिग्रह सांगत असताना आपण भागवतामध्ये उदाहरण पाहून आलो ते कुरर पक्षाचं. अपरिग्रह आपल्या जीवनात पाहिजे. ज्याला योग करायचा आहे, साधन करायचं आहे, ध्यान करायचं आहे, त्याच्याकडे कमीत कमी भोगसामुग्री पाहिजे, लागेल तेवढंच पाहिजे. अति जर असेल तर मग त्याचं पालन करण्यामध्ये त्याचा वेळ जाऊ शकतो, त्याला ध्यान करता येत नाही, त्याच्या चित्ताला विनाकारण विक्षेप निर्माण होतो. म्हणून अपरिग्रह सांगितलं. योगसूत्रामध्ये सांगितलं अपरिग्रह साधन जर अनुष्ठित झालं, अपरिग्रहामध्ये जर प्रतिष्ठता झाली तर अपरिग्रहैर काय प्राप्त होतं? अपरिग्रह स्थैर्ये जन्म कथंतान संबोध. ज्या माणसाच्या जीवनामध्ये अपरिग्रहाची साधना चांगली झाली त्याला आपले पूर्वजन्म त्या ठिकाणी कळायला लागतात. पूर्वजन्माचं त्याला ज्ञान होतं. पूर्वजन्मामध्ये आपण काय होतो, पूर्वजन्मात आपण काय काय केलं, आता पुढच्या जन्मामध्ये आपल्याला असा जन्म प्राप्त होऊ नये त्याच्याकरता आपण काय काय केलं पाहिजे. हो, कितीतरी ठिकाणी ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आहे. हो, जो साधक असतो तो आपल्या जीवनामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, अनुदर्शन करतो. पूर्वी जन्मामध्ये मी काय काय केलं, हो काय ओव्या आहेत. आहा मिया चाटीला कुचस्वेदू, मने पोय गर्ते निघाला, मूत्ररंधे निघाला. हा आगा मिया चाटला कुचस ऐशी ऐशिया परी, शरीराचा कंटाळा, लाज पै निर्मळा निसुगा गोड. हो, पूर्वजन्मामध्ये आपल्याला फार दुःख भोगावं लागलं, फार कष्ट भोगावं लागलं. ज्ञानोबारांनी 2-3 उदाहरणं दिलं. वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी न वचे, तेवी आतिता जन्माचे उने जो वाहे. ज्याप्रमाणे साप जो असतो तो पूर्वजन्माचं वैर लक्षात ठेवतो, बरोबर त्याच माणसाला जाऊन चावतो. तसं ज्ञानोबाराय सांगतात हा जो आहे किंवा वैरा बापाची या पुत्र जचे. हां, पुत्र जचे. बापाचं वैर जे असतं
ते घेऊन त्या ठिकाणी पुत्र येतो, तसा हा म्हणतो बास माझ्या जीवनात खूप त्रास झाला. आपल्याला काही पूर्वजन्माचं आठवत नाही, पण साधक आठवतो मला किती त्रास झाला, मला आईच्या गर्भात जावं लागलं, तिथे दुःख भोगावं लागलं. आता मी आपल्या जीवनात ते करणार नाही. लाज पै निर्मळा. ज्ञानोबाराय म्हणतात निर्मळ जे आहेत त्यांना लाज आहे, पण निसुगाला लाजसुद्धा गोड वाटते. बरेचसे निसुग आहेत त्यांना काही वाटत नाही, ते म्हणतात बरं आहे परत परत यायचं, जन्मायचं, मरायचं. पण जो निर्मळ आहे त्याला मात्र लाज वाटते. हां, लाज पै निर्मळा निसुगा गोडा. हां, ती झाली नव्हे आत्ताच. जन्मेची जन्मनिवारी आपण ओरे. हां, ठीक आहे. तेव्हा कशाकरता आपला विषय चालला आहे, हा मुख्य विषय. आपण काय सांगतोय, परिग्रह सांगत होतो मी, अपरिग्रह. त्याला जन्माचं ज्ञान होतं, ती भावना निर्माण त्याच्या जीवनामध्ये होते. अपरिग्रह असेल तर अशा प्रकारे यम मी सांगितले, अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्यन, अपरिग्रह हे झाले यम. म्हणजे लौकिक व्यवहारामध्ये बाहेरच्या लोकांच्या संबंधाने आपला व्यवहार कसा असला पाहिजे याच्याकरता हे यम सांगितले. आता नियम ऐका. नियमसुद्धा 5 प्रकारचे सांगितले. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. योगसूत्रामध्ये याचा खूप विस्ताराने विचार सांगितला आहे. आपल्या जीवनामध्ये योग करायचा असेल, ध्यान करायचं असेल तर पहिल्यांदा हे यम नियम पाहिजेत. आजकाल लोक ध्यान करतात पण यम नियमाचं काहीच पालन करत नाहीत, त्यामुळे ध्यान लागत नाही. ध्यान लागण्याकरता, योग साधण्याकरता पहिले हे यम नियम जीवनात आचरणात आणले पाहिजेत. नियमामध्ये पहिला नियम सांगितला आहे तो म्हणजे शौच. शौच म्हणजे काय? शौच म्हणजे पवित्रता. या पवित्रतेमध्ये सुद्धा बाह्य शौच आहे, एक आंतर शौच आहे. बाह्य शौच म्हणजे आपली शरीरं, आपले इंद्रिय ही पवित्र असली पाहिजेत. याच्याकरता मग काही पवित्र ज्या गोष्टी आहेत त्या तो करतो. मग गंगा स्नान असेल, इंद्रायणीचं स्नान असेल, चंद्रभागेचं स्नान असेल, तो आपल्या जीवनामध्ये करतो. भगवान परमात्म्याचं तीर्थ घेतो, भगवंताचा प्रसाद सेवन करतो, प्रसंगविशेषी उपवाससुद्धा तो करतो. याने आपलं शरीर त्या ठिकाणी पवित्र होऊन जातं. पवित्र अशा त्या ठिकाणी तीर्थामध्ये गेल्यानंतर शरीर पवित्र होतं. भगवान परमात्म्याचं तीर्थ जरी आपण सेवन केलं तरी लगेच शरीर पवित्र होतं. वर्णन केलंय, अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णुपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. भगवान परमात्म्याचं तीर्थ जरी घेतलं तरी अकाल मृत्यू चुकतो माणसाचा, अपघाती मृत्यू चुकतो, सर्व व्याधी निवृत्त होतात. हा श्लोक म्हणून जर तीर्थ घेतलं तर. म्हणून बाह्य शौच सांगितलेलं आहे. हे बाह्य शौच जरी आपल्या जीवनामध्ये आलं, त्याची जरी प्रतिष्ठापना झाली तरी योग सूत्रकार सांगतात आपल्याला काही गोष्टीचा फायदा होतो. शौचात स्वांग जुगुप्सा परैर असंग्रहा संसर्गाहा. म्हणजे बाह्य शौच जरी आपल्या जीवनामध्ये आलं तरी आपल्याला आपोआप आपल्या शरीराविषयी जुगुप्सा निर्माण होते. म्हणजे शरीराच्या विषयी तुच्छ बुद्धी निर्माण होते. आसक्ती हळूहळू कमी व्हायला लागते बाह्य शौचामुळे सुद्धा. कारण शौच करण्याकरता, पवित्र ठेवण्याकरता रोज आपल्याला उपचार करावा लागतात. किती जरी आपण उपचार करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा शरीर अशौच होतं. उठल्या उठल्या सुद्धा शरीर जे आहे अपवित्र होतं. नाकातून, कानातून, शरीरातून अपवित्र पदार्थ बाहेर येतात. आणि याच्यावरून मग शरीराच्या विषयी जुगुप्सा निर्माण होते की बाबा हे शरीर जे आहे त्याची फार आसक्ती करू नये माणसाने. कारण शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराविषयी भावना तयार होते शौचामुळे, पवित्रतेमुळे. आणि परैर असंसर्ग म्हणजे दुसऱ्याचा आपल्याला संसर्ग होत नाही.
पवित्रता तर आपल्या जीवनामध्ये असेल, शरीर जर आपण पवित्र ठेवलं, शौचाचाराचं नीट पालन केलं, लोक पालन करत नाहीत. आपण लघुशंकेला गेलो तरी हातपाय धुतले पाहिजे, चूळ भरली पाहिजे. पूजा करायची असेल, ध्यान करायचं असेल तर आपण हे सगळे शौचाचाराचं पालन केलं पाहिजे. मनुष्य कुठेही जातो, कसाही बसतो, काही खातो आणि लगेच येतो आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं ध्यान लागत नाही. त्याला कारण बाहेरचा संसर्ग. ज्याच्या संसर्गात आपण जातो त्या ठिकाणी संसर्गाचे परमाणू आपल्याला चिकटतात, आपलं चित्त विक्षिप्त करतात. तुकोबाराय सांगतात, बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. तैसे व्यभिचार्यापाशी बैसता क्षणभरी, देखताची नारी मन धावे. म्हणून संसर्गसुद्धा त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो. म्हणून बाह्य शौच जर आपल्या जीवनामध्ये असेल, पवित्र शरीर आपण जर ठेवलेलं असेल तर आपल्याला तो संसर्ग होत नाही. आणि बाह्य शौच आपण जर पालन केलं तर ह्या गोष्टी आपल्याला मिळतात. दुसरा आहे आंतरशौच. आंतरशौच जे म्हणजे मन आपलं त्या ठिकाणी पवित्र ठेवणं. बाहेर पवित्र पाहिजेच, पण मनसुद्धा पवित्र पाहिजे. हां, मने सुचित्वगा ऐसे, जयापाशी दिसे, अंग मन जैसे कापुराचे. बाहेरी कर्मे क्षाळीला, भीतरी ज्ञाने उजाळला. ही दोही परी आला पाखाळू जैसा. हो, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुकोबाराय सांगतात. हो, त्याला उपमा दिली तुकोबारायांनी, संतांनी. स्फटिक जसा असतो, चमचम करतो, तसं त्यांचं शरीर होऊन जातं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो अदे अच्युत सर्व काळ. तुकोबारायांना पाहिल्यानंतर बाहेरून सुद्धा पवित्र आणि आतून सुद्धा पवित्र. ज्ञानोबारायांना पाहिल्यानंतर दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे. बाह्य शौच आहे, आतूनही शौच आहे. अनेक महापुरुष होऊन गेले. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर असतील. हो, आत्ता आमचे काल परवा दिवशी बाबा गेले. बाबांचं जीवन जर पाहिलं तर बाबांच्या जीवनामध्ये सुद्धा बाह्य शौच, आंतरशौच. कधीही इंद्रायणी नदीचे स्नान चुकलं नाही. आळंदीत असताना हात जरी मोडला होता तरी बाबा बरोबर इंद्रायणीवर स्नानाला यायचे. आणि 3:30 वाजता, 3 वाजता म्हणजे 3 वाजता स्नान, 4 वाजता तर बाबाची प्रदक्षिणा होऊन जायची. पंढरपूरला गेल्यानंतर कधी चंद्रभागेचं स्नान चुकलं नाही. आम्ही म्हणायचो बाबांना, पाणी नाही, डबके डबके झालेले आहेत, सगळं घाण पाणी, बाबा करायचं नाही. पण बाबा म्हणायचे नाही, चंद्रभागा म्हणजे चंद्रभागाच आणि इंद्रायणी म्हणजे इंद्रायणी. निष्ठा. कधी जीवनात साबण वापरला नाही, तेल वापरलं नाही, पण तरी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत नव्हतं. तेज होतं शरीरावरती. लक्षात घ्या, बाह्य शौच होतं. आणि नुसतं बाह्य शौचच नव्हतं तर आंतरशौच. सतत भगवंताचं नामस्मरण, सतत भगवंताचं चिंतन. हो, मला तर असं वाटतं बाबांनी रस्त्यातच देह का ठेवला. ज्ञानोबारायांना वाटत होतं आपल्याकडे यावं आणि पांडुरंगांना वाटत होतं आपल्याकडे यावं. बाबा म्हटले, मी तुमच्या दोघांकडे मध्ये थांबतो. शौच म्हणतो आपण याला. तर बाह्य शौच आहे, आंतरशौच आहे. शौचानंतर सांगितलेला आहे तो म्हणजे स्वाध्याय. शौच काय? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे झाले यम नियम. शौच, स्वाध्याय, तप, ईश्वर प्रणिधान. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. शौचानंतर आहे संतोष. संतोष माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे. त्या संतोषाने काय लाभ प्राप्त होतो? योगसूत्रकार सांगतात, संतोषात अनुत्तमम सुखलाभ. संतोष जर माणसाने ठेवला तर त्याला अनुत्तम असलेलं सुख, त्या ठिकाणी उत्तम असलेलं सुख, यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यतेनाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचारले, ते असं सुख त्याला प्राप्त होतं.
केवळ माणसाने संतोष नावाचा साधनेचं अनुष्ठान केलं, मन प्रसन्न ठेवलं, ठेविले अनंते चित्ती असू द्यावे समाधान. काही झालं तरी माणसाने सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझे. म्हणून संतोष नावाचं साधन सांगितलं. ज्याला ध्यान करायचं आहे त्याने संतुष्ट असलं पाहिजे. संतुष्ट सततम योगी हो तैसा निरुपचार संतोषी जो, वार्षेवेन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचार संतोषी जो. ज्याप्रमाणे समुद्र असतो, खूप पाऊस पडला तरच समुद्र भरून जातो असं काय आहे का? दुष्काळ पडला तर समुद्र आटून जातो तसं काय आहे का? वार्षिकविन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू. पाऊस पडो का न पडो पण तो पूर्ण भरलेला असतो. त्याप्रमाणे जो आनंदाने नेहमी भरलेला असतो, त्याच्या आनंदाकरता बाह्य उपचाराची गरज नाही. सामान्य आज्ञाने मनुष्य थोडंसं दुःख आलं का निराश होतो, थोडंसं सुख आलं का हुरळून जातो. परंतु हा योगी जो आहे याच्याकडे संतोष नावाचं साधन असतं. म्हणून संतोष सांगितल्यानंतर स्वाध्याय सांगितला. स्वाध्याय शब्दाचा अर्थ काय? स्वाध्याय शब्दाच्या व्याख्या ज्ञानोबारांनी केलेल्या आहेत. बोला. स्वाध्याय स्वाध्याय वेदाचं अध्ययन करणं, शास्त्राचं अध्ययन करणं, पुराणाचं अध्ययन करणं हे जमत नसेल तर भगवान परमात्म्याच्या नामाचा जप करणं, अशी स्वाध्याय शब्दाची व्याख्या ज्ञानोबारांनी केलेली आहे. निगमुका नाम आवर्तने निगमुका नाम, नामाचं आवर्तन करायचं, निगमाचं किंवा वेदाचं अभ्यास या दृष्टीने केला असेल तर स्वाध्याय शब्दाचा अर्थ याशीचं ब्रह्मसूत्र येरा स्तोत्र का मंत्र. हां, निगमुका नाम आणखीन असं आलेलं एका ठिकाणी. सांगायचं तात्पर्य काय? स्वाध्याय आपल्या जीवनामध्ये पाहिजे. शास्त्राचा स्वाध्याय पाहिजे, पुराणांचा स्वाध्याय पाहिजे. नाही काही जमलं तर आपल्याला नामाचा स्वाध्याय आपल्या जीवनात पाहिजे. रोज सकाळी उठल्या उठल्या आपण स्वाध्याय केला पाहिजे, तर आपल्याला ध्यान करता येईल, तर आपल्याला हा योग साधेल. मी कशाकरता बोलतोय? यम सांगितले, आता नियम सांगतो. हे नियम जीवनात असतील तरच ध्यान करता येतं. ज्ञानोबारायांनी लिहिलं आहे, यम नियमाचे नि तळवटे. याच्यासाठी आपलं सगळं बोलणं चाललं आहे. वज्रासनाची पवळी 50ली, वरी मांडली वाहती यंत्रे. तर यम नियमामध्ये आपला विषय चालला आहे आता स्वाध्यायाचा. स्वाध्याय कशाला म्हणायचं? स्वाध्याय शब्दाचा अर्थ मी सांगितला. मग स्वाध्याय केल्यानंतर फल काय प्राप्त होतं? योगसूत्रकार सांगतात, स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोगाः. आपण जर स्वाध्याय केला तर स्वाध्यायामुळे ज्या देवतेचा आपण स्वाध्याय करतो त्या इष्टदेवतेचा संप्रयोग होतो. आपण ज्या देवतेचं नामस्मरण करतो, त्या देवतेचं चिंतन करतो, त्या देवतेचं चरित्र वर्णन करतो, पुन्हा पुन्हा त्या देवतेचं वर्णन केल्यामुळे, पुन्हा पुन्हा त्या देवतेचा नामस्मरण चिंतन केल्यामुळे इष्टदेवता संप्रयोगा योगसूत्रकार सांगतात, ती इष्टदेवता जी आहे ती प्रगट होते. त्या देवतेचं तुम्हाला दर्शन होतं आणि त्या देवतेचं दर्शन झाल्यानंतर ती देवता तुम्हाला पुढचं सगळं मार्गदर्शन करायला लागते. ती देवता तुम्हाला मदत करायला लागते. योगसूत्रकारांनी अनेक उदाहरणं याच्याकरता दिलेली आहेत. म्हणून नामस्मरण चिंतन करायचं. ज्या इष्टदेवतेचं नामस्मरण करायचं, खूप नामस्मरण केलं की ती इष्टदेवताच आपल्याला पुढचं मार्गदर्शन करते. साधू संतांच्या चरित्रात आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं. रामायण लिहिण्याच्या अगोदर खूप भगवंताचं नामस्मरण केलं. नामस्मरणाचा परिणाम असा झाला की भगवान परमात्मा रामचंद्र प्रभू एकनाथ महाराजांना उठवायचे किंवा स्वप्नात जायचे, अरे एकनाथा उठ उठ, आपल्याला रामायण लिहायचं आहे. एकनाथ महाराज म्हणतात, मी बसलो, बसल्यानंतर हातात पेन घेतला, मला काही सुचत नाही. रामप्रभू सांगायचा असं असं लिही.
कशाकरता मी सांगितलं, ती देवता जी असते जिचं तुम्ही नामस्मरण करता, चिंतन करता, स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोगा हा असं योगसूत्रकार सांगतात. तिचा स्वाध्याय केल्यामुळे ती इष्टदेवता तुम्हाला मार्गदर्शन करते. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये स्वाध्याय महत्त्वाचा आहे. शौच सांगितलं, संतोष, तप, स्वाध्याय आणि शेवटीचं सांगितलं आहे ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराचं चिंतन करणं. त्या ईश्वर प्रणिधानाचं चिंतन म्हणजे त्याच्या रूपाचं चिंतन करा, गुणाचं चिंतन करा, स्वरूपाचं चिंतन करा, पूजा करा, अर्चा करा. काही ईश्वर प्रणिधानामध्ये सगळं येतं. त्या ईश्वर प्रणिधानाचा काय फायदा आहे? योगसूत्रकार सांगतात, ईश्वर प्रणिधानामुळे त्या ठिकाणी समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात असं सूत्र आलेलं आहे. समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात म्हणजे ईश्वर प्रणिधान जर आपल्या जीवनात घडलं तर आपल्याला समाधीची सिद्धी प्राप्त होते. ईश्वराच्या कृपेने सर्व काही भूमिका तो ईश्वर आपल्याला प्राप्त करून देतो. म्हणून योगसूत्रकारांनी सूत्रच लिहिताना लिहिलं ईश्वर प्रणिधानात वा. हो, आपल्या मनाचा निरोध करायचा असेल तर अनेक साधनं सांगितली. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा सांगितलं. एकतर अभ्यास करा, वैराग्य धारण करा. नसेल जमत तर ईश्वर प्रणिधानात वा, ईश्वराची कृपा संपादन करून घ्या. कारण बऱ्याच गोष्टी आपल्या प्रयत्नाने जेव्हा होत नाहीत, देवाची संतांची कृपा झाली तर त्या लगेच साध्य होऊन जातात. म्हणून ईश्वर प्रणिधान केल्यानंतर आपल्याला समाधी नावाची सिद्धी प्राप्त होते. मला वाटतं एक नियम आपला आणखीन राहिला, त्याला म्हणतात तप. तपाची व्याख्या आपण अनेक वेळा पाहून आलेलो आहे. ज्ञानोबरायांनी तपाची व्याख्या केली, स्वरूपाची या प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा आटणे करणे विरातेची तप. योगसूत्रकारांनी मात्र तप शब्दाची व्याख्या सांगत असताना शरीराचं तप, वाचिक तप, मानस तप जसं आपण गीतेमध्ये पाहतो ते सगळं सांगितलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता किंवा समाधी योगाकरता आपण त्या ठिकाणी प्रत्येक इंद्रियांच्याद्वारे काही ना काही तप करणं. मग आपण शारीरिक तप करा, वाचिक तप करा, मानसिक तप करा. योगसूत्रकार सांगतात तपाने काय होईल? कायेंद्रिया सिद्धीर अशुद्धी क्षयात तपसाहा. त्या ठिकाणी तपाने शरीरातली सगळी अशुद्धी दूर होते. शरीरातली अशुद्धी दूर होते, इंद्रियातली अशुद्धी दूर होते. तप केल्यानंतर सगळी अशुद्धी आपोआप जाते. इंद्रियही तपाने शुद्ध होतात आणि शरीरसुद्धा तपाने शुद्ध होतं. आणि याने काय प्राप्त होतं? योगसूत्रकार सांगतात कायेंद्रियानाम सिद्धी. काही कायिक सिद्धी सांगितल्या आणि काही इंद्रियांच्या सिद्धी सांगितल्यात. तप केल्यानंतर त्या माणसाला सिद्धी प्राप्त होते. कोणत्या कोणत्या सिद्धी, कोणत्या कोणत्या इंद्रियाच्या तपाने कोणत्या कोणत्या सिद्धी प्राप्त होतात विस्ताराने त्या ठिकाणी योगसूत्रकारांनी सांगितलं आहे. तपाशिवाय मनुष्याला सिद्धी प्राप्त होत नाही. कोणी जरी तप केलं तरी त्याला काही ना काही सिद्धी प्राप्त होतेच होते. इंद्रियांची सिद्धी प्राप्त होते. इंद्रियामध्ये वेगवेगळं सामर्थ्य प्राप्त होतं. मनामध्ये वेगवेगळं सामर्थ्य प्राप्त होतं. शरीरामध्ये सुद्धा वेगवेगळं सामर्थ्य प्राप्त होतं. या सामर्थ्याला कारण जर काय असेल तर केवळ तप आहे. हो, म्हणून ज्ञानोबराय म्हणतात तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. म्हणून हे सगळं सांगितलं. ज्ञानोबराय म्हणतात एने यमनियमाचे नि तळवटे. यम आणि नियम याच्याकरता आपण एवढं विस्ताराने बोललो. रिगे आसनाची पाऊल वाटे. हे यम नियम झाले. आता पाऊल वाटेने निघायचं आहे. आता अभ्यासाला सुरुवात करायची ध्यानाच्या. पण त्याच्याकरता लगेच यम नियम झाल्यानंतर दुसरी पायरी सांगितली, दुसरं अंग सांगितलं, ते म्हणजे आसन आहे. आता आसन म्हणजे काय, आसनाचा लाभ काय, फार विस्तृतपणाने योगसूत्रकारांनी सांगितलं आहे. आसन काय? योगसूत्रकारांनी आसन शब्दाची व्याख्या केली स्थिरम सुखम आसनम. मन आपलं ज्या आसनात बसल्यानंतर स्थिर होतं त्याला म्हणायचं आसन.
मग कोणाचं मन कोणत्या आसनात बसल्यानंतर स्थिर होईल काही सांगता येत नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळी आसनं सांगितलेली आहेत. 84 आसनाचे प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. पद्मासन आहे, वज्रासन आहे, आणखीन वेगवेगळ्या प्रकारची आसनं आहेत. परंतु योगसूत्रकार सांगतात जिथे ज्याच्यात बसल्यानंतर आपलं शरीर स्थिर राहतं त्याला म्हणायचं आसन. नुसतं शरीरच स्थिर राहतं असं नाही, आपलं मनसुद्धा स्थिर झालं पाहिजे. आसन अशा प्रकारे जर आपण सिद्ध केलं, एका एका आसनावर आपण बसून त्या ठिकाणी त्या आसनाची सिद्धी केली, तर आसन जरी सिद्ध झालं तरी आपल्या जीवनामध्ये फार मोठा लाभ होतो. योगसूत्रकारांनी सांगितलं आहे नुसतं आसन जरी सिद्ध केलं तर तो द्वंद्वान अभिघातः, आपल्याला त्या ठिकाणी द्वंद्वाचा अनभिघात होतो. म्हणजे द्वंद्व सहन करण्याची तयारी माणसाच्या जीवनामध्ये येते. शीत असेल, उष्ण असेल, आलं तरी आसनामध्ये जर मनुष्याचं आसन एखाद्याचं दृढ झालं, उन्हाळा येऊ द्या पावसाळा येऊ द्या त्याला काहीच वाटणार नाही, कारण त्याचं आसन चांगलं झालं. तो बसायला चांगला शिकला आणि आसन झाल्यामुळे सगळी द्वंद्व, सुख दुःख ही सगळी द्वंद्व सहन करण्याची शक्ती आपल्याला केवळ आसनामध्ये प्राप्त होते. म्हणून आसन सांगितलं. आणि आसन केल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात रेगे आसनाचे पाऊल वाटे, त्या पाऊल वाटेने तो आता निघाला. आसन त्याने लावलं. येई प्राणायामाचेनी आडकंठे वरवता गा. नंतर प्राणायामाच्या द्वारेने प्राणायामाच्या कड्याने तो त्या ठिकाणी योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर येऊन पोचतो. यमनियम झाले, आसन झालं आणि आसन झाल्यानंतर पुढचा अंग आहे प्राणायाम. हा प्राणायामसुद्धा फार महत्त्वाचा आहे. आपण मागे एकदा विचार करून आलो आहे, पण पुन्हा एकदा इथे विचार आलेला आहे, पुढंसुद्धा आणखीन येणार आहे. प्राणायाम शब्दाचा अर्थ काय, प्राणायाम केल्याचे फायदे काय, प्राणायामाचे प्रकार किती, प्राणायामाने ध्यानयोगात काय लाभ होतो, याचं सविस्तर चिंतन योगसूत्रकारांनी केलेलं आहे. तर प्राणायाम म्हणजे काय, प्राणायामाची व्याख्या योगसूत्रकार त्या ठिकाणी देतात. तस्मिन् सती श्वास प्रश्वासयोः गतिविच्छेदः प्राणायामः. त्या ठिकाणी आसन लावल्यानंतर, आसनावर बसल्यानंतर श्वास आणि प्रश्वास असतात, त्यांच्या गतीचा विच्छेद करायचा त्याला म्हणायचं प्राणायाम. त्यांची गती स्थिर करायची त्याला म्हणायचं प्राणायाम. आपली श्वासाची जी गती असते ती चालू असते. फार त्याच्यामध्ये बारीक विचार आहे, मागे आपण एकदा पाहून आलो. कधी श्वास डाव्या नाकपुडीतून चालू असतो तर कधी श्वास उजव्या नाकपुडीतून चालू असतो. काही ठराविक वेळेला मात्र श्वास दोन्ही नाकपुड्यातून सुरू असतो. भगवान शंकरांनी शिवस्वरोदय नावाचा ग्रंथ याच्यावर लिहिलेला आहे. कोणत्या नाकपुडीतला श्वास चालू असल्यानंतर कोणतं काम करायचं, कसं ध्यान करायचं हे सगळं लिहिलं आहे. पण इथे प्राणायाम जो सांगितलेला आहे याच्यामध्ये फक्त पूरक, रेचक आणि कुंभक असे प्राणायाम सांगितलेले आहेत. श्वास आत घेणं त्या ठिकाणी त्याला म्हणतात पूरक, श्वास बाहेर सोडणं त्याला म्हणतात रेचक, आणि श्वास जो आहे आत किंवा बाहेर तसाच धरून ठेवणं त्याला म्हणतात कुंभक. कशा करता हे सगळं करायचं आहे, आपल्या श्वासाची गती नियमित करण्याकरता. कारण श्वासाचा आणि प्राणाचा आणि मनाचा संबंध आहे. जेवढे श्वास आपले त्या ठिकाणी अनियमित असतील तेवढं मनसुद्धा चंचल राहणार आहे. आणि श्वास एकदा का आपले नियमित चालायला लागले की आपलं मनसुद्धा त्या ठिकाणी नियमित चालतं, मन स्थिर व्हायला लागतं. म्हणून प्राणायाम सांगितला. प्राणायामः परम बलम असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. हो, नाथ महाराजांनी भागवतात वर्णन केलं आहे. प्राणा अधीन जीव मन, त्या प्राणाचे करुणी दमन, तो स्वये कीजेगा स्वाधीन, अतिबळ जान या नाव. सर्वा माझी प्राण सबळ, प्राण बळे बळी सबळ, प्राणयोगे मन चपळ अति चंचल प्राण स्पंदे. म्हणून ज्या मनुष्याने प्राणायाम केला त्याचं मन आपोआप स्थिर व्हायला लागतं. ज्याला ध्यानयोग करायचा असेल त्याने प्राणायामाचा अभ्यास केला पाहिजे.
प्राणायाम केल्यानंतर योगसूत्रकार सांगतात, जसा त्या ठिकाणी भाता असतो लोहाराचा, आणि तो भाता चालू केल्यानंतर त्या भात्याच्या हवेमुळे पुढे लोखंड असतं आणि त्या लोखंडावर ते हवा लागते, त्या अग्नीमध्ये ते लोखंड त्या ठिकाणी तापलं जातं आणि तापल्यानंतर लोखंडामध्ये असलेली सगळी अशुद्धी निघून जाते, किंवा सोन्यामध्ये असलेली अशुद्धी सगळी निघून जाते. तसं प्राणायाम केल्यानंतर सुद्धा शरीरामध्ये असलेली सगळी अशुद्धी निघून जाते. म्हणून प्राणायाम सांगितला. ज्ञानोबाराय सांगतात, येई प्राणायामाचे नि आडकंठे वरोता गा. तो त्या ठिकाणी आता वर आला. वर आल्यावर काय केलं? मग प्रत्याहाराचा आधाडा, जो बुद्धी चियाही पाया निसरडा, जेत हाटी सांडिती होडा कडेलग. आहे, वेळ आहे अजून, काय काळजी करू नका. प्राणायाम करा, आसन लावा. मग प्रत्याहाराचा आधाडा. मग पुढं तो काय करतो? प्रत्याहाराचा आधाडा. ज्ञानोबाराय म्हणतात, पुढचं जे अंग आहे प्राणायाम झाल्यानंतर मग आहे प्रत्याहार. प्रत्याहाराला ज्ञानोबारायांनी आधाडा म्हटले. आधाडा म्हणजे तुटलेला कडा, अर्धा कडा येतो. आता इथून पुढचा प्रवास थोडासा आता पर्वतावरचा खडतर प्रवास सुरू झाला. आतापर्यंत यम नियम आसन झालं, पण आता प्राणायाम आहे. प्राणायामानंतर प्रत्याहार आहे. प्रत्याहाराला ज्ञानोबारायांनी अर्धा कडा का म्हटलं? कारण त्या कड्यावरून ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, जो बुद्धीचे आहे पाया निसरडा. बुद्धीचे सुद्धा पाय त्याच्यावर टेकत नाहीत, पाय घसरतात. अनेक लोक त्या ठिकाणी घसरतात तिथून. जेत हाटी सांडिती होडा कडेलग. मोठे मोठे हठयोगी सुद्धा आपला होडा म्हणजे प्रतिज्ञा, कडेलग म्हणजे शेवटपर्यंत त्या ठिकाणी पोचू शकत नाही, जाऊ शकत नाही, आणि म्हणून आपल्या प्रतिज्ञा मध्येच सोडून देतात. या कड्यावरून सैन्य असतं ते त्या ठिकाणी पाऊल वाटेने मधल्या कड्यापर्यंत गेलं, पण आता शेवटचा जो कडा आहे तो फार कठीण कडा आहे, तुटलेला कडा आहे, निसरडा कडा आहे. हा म्हणजे प्रत्याहार आहे. साधना करत असताना ज्याला ध्यान करायचं असेल त्याच्या जीवनामध्ये आता हा प्रत्याहार सांगितलेला आहे. प्रत्याहार थोडासा अवघड आहे. काय अवघड आहे याच्यामध्ये? कशाला म्हणायचा प्रत्याहार? तेव्हा प्रत्याहार शब्दाचा अर्थ सांगत असताना योगसूत्रकारांनी सांगितलं की आपली इंद्रिय जी आहेत, आपलं मन जे आहेत, ते नेहमी विषयाकडे धावत असतं. स्वभाव आहे विषयांचा. काय स्वभाव विषयांचा? इंद्रियांचा स्वभाव काय आहे? या विषया वाचोनी काही अनिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. खालारा धावे पाणी, परांच खानी व्यतृणत स्वयंभू. कारण विषय जे आहेत हे पंचमहाभूताचे बनलेले आहेत आणि त्या पंचमहाभूतापासून ते इंद्रिय बनलेलं आहे, आणि म्हणून ती इंद्रिय स्वाभाविकपणे त्या विषयाकडे धावतात. परंतु ज्याला ध्यान करायचं असेल त्याला प्रत्याहार करावा लागतो. प्रत्याहार शब्दाचा अर्थ पहिल्यांदा मन जे आहे ते त्या ठिकाणी खेचून आणावं लागतं, विषयाकडून जे आहे अंतर्मुख करावं लागतं, आणि मनाबरोबर सगळी इंद्रियसुद्धा अंतर्मुख करावी लागतात. मन अंतर्मुख झालं की मनाबरोबर आपोआप सगळी इंद्रिय अंतर्मुख होणं, याला म्हणायचं प्रत्याहार. आहार शब्दाचा अर्थ आहे विषयांचा आहार. शब्दाचा आहार, रूपाचा आहार, रसाचा आहार इंद्रिय घेत होती, पण त्यांचा तो आहार बंद केला आणि प्रत्याहार म्हणजे त्यांना त्या ठिकाणी अंतर्मुख केलं, आत्मस्वरूपाकडे लावलं, परमात्मा स्वरूपाकडे लावणं, याला म्हणायचं प्रत्याहार. या प्रत्याहाराचं खूप मोठं महत्त्व ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. अनेक ओव्या आहेत प्रत्याहाराचं महत्त्व सांगणाऱ्या. मग प्रत्याहारे ख्याती केली, तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची संपली बोहली, इंद्रिये बांधोनी आणली हृदया आतू. मग ज्ञानोबाराय म्हणतात प्रत्याहाराने ख्याती केली आहे. हा प्रत्याहाराचा फार उपयोग आहे. काय केलं? विकाराची संपली बोहली आणि सगळी इंद्रिय बांधोनी आणली हृदया आतू. किंवा इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती, ते प्रत्याहारी तीर्थी नानिली कीर.
प्रत्याहार हे तीर्थ आहे आणि या तीर्थामध्ये सगळ्या इंद्रियांना स्नान तो योगी घालतो. विषयामध्ये सगळी इंद्रिय विटाळलेली होती. कोणत्या कोणत्या रूपाकडे जाऊन, कोणत्या कोणत्या रसाकडे जाऊन, कोणत्या कोणत्या शब्दाकडे जाऊन ती इंद्रिय अशुद्ध झाली. पण अशी अशुद्ध झालेली इंद्रिय हा काय करतो? आत्मस्वरूपाकडे आणतो आणि प्रत्याहार नावाच्या तीर्थामध्ये त्यांना स्नान घालतो. म्हणून हा प्रत्याहार खूप महत्त्वाचा आहे. योगसूत्रकारांनी याच्याकरता उदाहरण दिलं. ते मधमाशाचं पोळं असतं. त्या मधमाशाच्या पोळामध्ये, त्या माशामध्ये सुद्धा काही प्रकार असतात. एक राणी माशी असते असं म्हणतात, किंवा राजा माशी असते. ती राणी माशी जिकडे उडून जाते बरोबर सगळ्या माश्या तिच्या मागे जातात. ती एखाद्या फुलावर जाऊन बसली, सगळ्या माश्या जाऊन बरोबर मध आणायला तिच्या मागे. ती तिथून उडाली, परत पोळ्यात आली की सगळ्या माश्या तिच्या मागे येतात आणि ते त्या ठिकाणी पोळ्यावर येऊन बसतात. बघा, माशासुद्धा दुसऱ्या कोणाच्या मागं जात नाहीत, बरोबर त्या माशीचंच ऐकतात, राणी माशीचं. तसं योगसूत्रकार व्यास भाष्यामध्ये व्यास महर्षी लिहितात योगसूत्रावरच्या, की त्याप्रमाणे ती राणी माशी म्हणजे मन आहे आणि बाकीची सगळी इंद्रिय म्हणजे बाकीच्या माश्या आहेत. जसं मन त्या ठिकाणी वश झालं की आपोआप सगळी इंद्रिय वश होणं म्हणजे प्रत्याहार आहे. आणि हा प्रत्याहार सगळ्यात महत्त्वाचा आहे. ज्ञानोबा म्हणतात हा त्या ठिकाणी तुटलेला कडा आहे. तुटलेल्या कड्यावरून जाणं जसं अवघड आहे, तेवढं मनाला, इंद्रियांना त्या ठिकाणी तिकडून आणणं अवघड आहे. हो, यततो ह्यपि कौन्तेय पुरुषश्च विपश्चितः इंद्रियानी प्रमाथीनी हरंती प्रसभम मन. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं किती अवघड आहे मनाला आणणं. इंद्रिय अशी आहेत, प्रमाथी आहेत, म्हणजे प्रमाद करणारी आहेत, बलवान आहेत. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी मनाला घेऊन जातात, पुन्हा पुन्हा विषयाकडे जातात. हो, ज्ञानोबारायांनी उदाहरणं दिली. जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमाची ताटी. जे मना ते सदा मुठी धरोनी असती, तेही की जिती कासाविषी. या इंद्रियाची प्रौढी आईशी, जैशी मंत्रज्ञाते विवसी भुलविगा. ती विवसी असते जिशी मंत्रज्ञाला भुलवते, त्याप्रमाणे ही जी इंद्रिय आहेत ती माणसाला भुलवतात, विषयाला त्या ठिकाणी मनाला भुलवतात आणि पुन्हा विषयामध्ये घेऊन जातात. म्हणून अवघड आहे हा कडा जो आहे, हा कडा पार करणं फार अवघड आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीचीही पाया निसरडा. अनेक वेळा मनुष्य निश्चय करतो, नाही आता अमुक गोष्ट खायची नाही, आणि बरोबर ताट समोर आलं का त्याचा निश्चय ती इंद्रिय हाणून पाडतात. अमुक गोष्ट पाहायची नाही, अमुक गोष्ट ऐकायची नाही, अमुक गोष्ट करायची नाही, निश्चय केला. पण हा कडा असा आहे, बुद्धीची या पाया निसरडा, पाय घसरून जातात. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात हा कडा अवघड आहे. अनेक लोकांचे पाय घसरले, मोठे मोठे योगी होते, त्या ठिकाणी त्यांचे पाय घसरले. हा कडा जो आहे, मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी योग्यांनी काय केलं, ते जेत हाटिये सांडिती होडा कडेल. आपला हट्ट जो आहे, आपली प्रतिज्ञा आहे, त्यांना सोडून द्यावी लागते. हो हो, देखे विषय हे तैसे पावती वृद्धी सिद्धीचे निमिषे. मग आकळती स्पर्शे इंद्रियांचे वृद्धी प्राप्त होते, सिद्धी प्राप्त होते आणि त्या रिद्धी सिद्धीमध्ये तो योगी साधक अडकला जातो आणि पुन्हा मग सगळे विषय जगळेचे जशीच्या तसे येतात. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात हा जो कडा आहे, हा त्या ठिकाणी योगी साधक जो आहे तो कडा पार करतो. मग पुढे काय होतं, कोणी पार करू शकतच नाही का? ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही निराश होऊ नका. तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याचे. तरी तुम्हाला त्या ठिकाणी हा कडा पार करायचा असेल तर तुमच्याकडे बळ पाहिजे. कोणतं बळ पाहिजे? ज्ञानोबाराय म्हणतात अभ्यासाचे निबळे. अभ्यासाचं बळ पाहिजे. अभ्यास म्हणजे काय? ती गोष्ट पुन्हा पुन्हा करणं, युक्तीने करणं, हळूहळू करणं, याला म्हणायचं अभ्यास. एकदाच लगेच आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य होतील असं नाही.
हो, म्हणून या अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. हो, ज्ञानोबारांनी उदाहरणं दिली. काय बळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली एके, विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघब्रह्म थोकडे अभ्यासे केले. हळूहळू आपल्याला जर अभ्यास केला कोणत्याही गोष्टीचा, प्रत्याहाराचा सुद्धा रोज हळूहळू अभ्यास करायचा आहे. हां, केतुलीनी एक बेळे, अभ्यासाचे नि बळे निश्चित ठाके. अभ्यासाचे आहे ना शब्द, अभ्यास आहे. म्हणून हा अभ्यास केला, अभ्यासाचे नि बळे, अभ्यास केला. पुन्हा आणखीन कोणतं बळ पाहिजे? प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याचे. हो, तिथं त्या ठिकाणी हळूहळू त्या कड्यावरून सुद्धा आपल्याला चालण्याकरता, जसं उंच कडे असतात, ते शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आलं आहे. तानाजी महाराजांना त्या गडावर, सिंहगडावर चढायचं होतं. मग चढायचं होतं तर ते तानाजी महाराज असा सरळच कडा होता. कशाने चढले? त्यांच्याकडे एक यशवंती नावाची घोरपड होती, ती त्यांनी पुढवर टाकली. ती घोरपड जी असते तिला नखं असतात, ती नखं रोवून बरोबर त्या कड्यात राहते. मग तिला दोर बांधलेला होता, त्याच्यावरून ते चढले. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, या कड्यावरून जर चढायचं असेल आपल्याला सुद्धा नखं पाहिजेत. कोणती नखं पाहिजेत? नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. वैराग्यरूपी घोरपड आपल्याबरोबर पाहिजे, तरच त्या ठिकाणी आपल्याला हा कडा पार करता येतो. वीतरागते सारिखा जोडोनी ठेविला सखा, तो अवघिया भूमिका सवे चाले. वैराग्य असेल, वैराग्याचा अभ्यास असेल तर आपल्याला हा कडा पार करता येतो. थोडासा अवघड कडा आहे. हा कडा पार केल्यानंतर पुढे काय? ऐसा पवनाचेनी पाठारे, येता धारणेशी पैसारे, क्रमी ध्यानाचे चवरे सांडे तव. ज्ञानोबाराय म्हणतात, अशा प्रकारे तो चढत 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 आता वरती आला पर्वतावर. ऐसा पवनाचेनी पाठारे, पवनाच्या त्या ठिकाणी पाठीवर बसून आला. पवन नावाच्या घोड्यावर बसून आला, म्हणजे प्राणायाम वगैरे तो करतोय. आणि पुढे काय झालं? येता धारणेचेनी पैसारे, आणि वर आल्यानंतर शिखराच्या अगोदर त्याला आणखीन एक सपाट भाग लागतो, थोडी विश्रांती मिळते. तो सपाट भाग जर कोणता असेल तर धारणा नावाचा भाग आहे. ती धारणा नावाचा अंग तो करायला लागतो. आणि मग क्रमी ध्यानाचे चवरे सांडे तव, ध्यानाचे चवरे सांडे तव क्रमी. आणि मग क्रमाक्रमाने ध्यानाचं जे काही शिखर आहे तो त्या ठिकाणी आक्रमतो. पहिल्यांदा धारणेवर येतो, धारणा करतो, आणि धारणेच्या माध्यमातून पुढे ध्यान नावाचं शिखर त्याला प्राप्त होतं. आता ही धारणा म्हणजे काय? ती धारणा कशा पद्धतीने करायची त्याचा विस्तृत विचार योगसूत्रामध्ये आलेला आहे. धारणा म्हणजे काय? इंद्रिय त्या ठिकाणी आपण आवरली, मन आवरलं, पण नुसतं इंद्रिय मन आवरलं आणि तसंच जर ठेवलं तर ते पुन्हा इंद्रिय बहिर्मुख होतात, पुन्हा मन बहिर्मुख होतं. म्हणून ज्ञानोबारायांनी त्याला बुद्धीच्या पाया निसरडा असं म्हटलेलं आहे. पुढचा अभ्यास करावा लागतो आणि पुढचा अंग आहे ते म्हणजे धारणा आहे. धारणा म्हणजे त्या इंद्रियांना, मनाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी बांधून ठेवलं पाहिजे. धारणेचं खूप मोठं महत्त्व सांगितलेलं आहे. जसं गायी आहेत किंवा गुरं आहेत, गायी असतील, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, आणखीन काही असतील, गुरं असतील. गायी घ्या तर गायी पहिल्यांदा त्या ठिकाणी चारा खाण्याकरता गेलेल्या आहेत, दुसऱ्याच्या शेतामध्ये चरत आहेत. पहिल्यांदा त्यांना आपल्याला हाकलून इकडं आणलं पाहिजे, गोठ्यात आणलं पाहिजे. नुसतं गोठ्यात आणलं तर आणि तसंच जर ठेवलं आणि त्यांना जर काही चारा मिळाला नाही तर परत त्या गायी जातात. मग त्यांना कुठंतरी खुंट्याला बांधलं पाहिजे. नुसतं बांधून उपयोग नाही, तिथं काहीतरी खायला टाकलं पाहिजे, चारा पाणी टाकला पाहिजे. तसं या इंद्रियाचं, इंद्रिय म्हणजे गायीच आहेत. म्हणून तुकोबारायांनी म्हटलं आहे, चला वळू गायी बैसू जेवू एके ठाई. या इंद्रियरूपी गायी ज्या आहेत त्या पहिल्यांदा आणायच्या वळून, याला म्हणायचं प्रत्याहार. पण आणल्यानंतर बांधायच्यात त्या. कुठं बांधायच्या?
त्याला धारणा नावाचं साधन म्हणतात. देशबंध चित्तस्य धारणा. एका विशिष्ट देशामध्ये आपल्या चित्ताला बांधून ठेवणं याला म्हणायचं धारणा. ती धारणा कशी आहे, त्या धारणा केल्यानंतर कुठं कुठं धारणा करायची, त्या धारणेचं काय काय फल प्राप्त होतं आणि धारणेतून पुढे मग ध्यान कसं प्राप्त होतं, समाधी प्राप्त होते, हे ज्ञानोबा राय पुढच्या 2-3 ओव्यात सांगणार आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा.